अपॉइंटमेंट्स बघून ठेवा, मी निघतेच आहे. हो हो. आणि साखरदाण्यानं म्हणून अर्जंटली मला रिपोर्ट करा. साप्त्यांचं काय? नाही, साप्त्यांना म्हणून मला पर्सनली येऊन भेटा आणि ऍडव्होकेट निघत्या नाही त्याच वेळी बोलावून घ्या. बाकी बाकी मी आल्यावर बोलूया ना, का सगळं फोनवरच बोलायचं आहे? मग ठेवा फोन. अत्तू, एनी प्रॉब्लेम? सगळेच प्रॉब्लेम झाले. तू फॅक्टरीत कधीपासून येतेस? वैजू म्हणाली की 2-3 दिवसात स्पर्धा संपल्या ना. मी वैजूची नाही, तुझी चौकशी करते. सारखं काय ग वैजू वैजू? नाही, तिच्याबरोबर फिरणं मजा करणं ठीक आहे, पण तुझे प्रश्न वेगळे, तुला वेगळ्या प्रश्नांना सामोरं जायचं हे कधी लक्षात येणार आहे तुझ्या? लक्षात ठेव मयुरी, तू इंडस्ट्रियलिस्ट पटवर्धनांची मुलगी आहेस. आणि हो, वैजू सातारच्या शाळेच्या शिक्षिकेची एक मुलगी आहे. असेल, काय फरक पडतो त्यांनी? काय फरक पडतो? काही साम्यच राहत नाही. थांब, चल माझ्या बरोबर. कुठे? तुझ्यावर केवढी मोठी जबाबदारी आहे ते दाखवायचंय मला तुला आज. पण मला कॉलेज. चल. थांब तू. अगं काय करतेस तू? पाहिलेलं नाही का मी हे सगळं? तू नीट पाहिलेलं दिसत नाहीयेस. बघ बघ, तुझ्या वडिलांनी काय काय उभारलंय. काय सिद्ध करतेस तू? तुला कळलं नाहीये? हो, वैजू आणि माझ्या आर्थिक परिस्थितीत फरक आहे. मग साधा फरक नाहीये मयुरी, तुझं विश्वास वेगळं आहे. मी काही बोलले तरी तुझ्या मैत्रिणीचा अपमान होतोय असं वाटेल तुला. आय एम सॉरी, पण तुझ्या या वैजू सारख्या कितीतरी मुली जाहिराती न देता सुद्धा छोटा मोठा जॉब मिळवण्यासाठी रोज अर्ज देऊन जातात आपल्याकडे. ये इकडे. आणि खरं सांगू का, आपल्या कंपनीतल्या एखाद्या अधिकाऱ्याचं चांगलं स्थळ मिळालं ना, तर घरी राहून फक्त त्याच्या मुलांना वाढवण्यात धन्यता मानतील त्या. आणि कल्पना कर मयुरी, आपल्यासारख्या कंपनीच्या एखाद्या मालकाने जर त्याला मागणी घातली तर काय होईल? हे स्थळ आपल्याला झेपणार नाही म्हणून नकार देतील त्या, चक्क नकार. चल. अगं, तुम्ही दोघी कॉलेजमधून बाहेर पडता क्षणीच तिला नोकरीसाठी वणवण करायला लागणार आहे मयुरी. आणि ती एकदा मिळाली की 500 बेसिक पासून 1500 बेसिक पर्यंत कसं पोचायचं या चिंतेत तिला रात्रीच्या रात्री घालवायला लागणार आहे. पण यावेळेस तू मात्र बिझी असशील डायरेक्टर्स बरोबर मीटिंग्स मध्ये आणि बँकर्स बरोबर पार्टीज मध्ये. लाखाची यंत्र घेत करोडोची विकत ती आपल्या नवऱ्याबरोबर वाद घालत बसेल की फ्लॅट 1 बेडरूम पाहिजे का 2 बेडरूम. आणि ह्यावेळेस तू मात्र चर्चा करत असशील डायव्हर्सिफिकेशनची. ती दुधाचं बिल कमी करण्याच्या प्रयत्नात असेल आणि तू मात्र वेज बिल आटोक्यात कसं आणायचं ह्यावर चर्चा करत असशील. तुझं विश्वास वेगळं आहे मयुरी, तिचा सल्ला तुझ्या उपयोगी नाही पडणार. मयुरी, तुझ्या केवळ एका निर्णयावर 800 ते 900 कामगारांचं भवितव्य अवलंबून आहे. हे बघ, तू उद्योग हातात घेतल्याशिवाय बिझनेसचं एक्सपान्शन नाही होऊ शकत. परदेशी फर्मशी बोलणी होऊ शकत नाहीये. त्यात पुन्हा मंदी आहे. पण वैजू कुठे म्हणते मी इंडस्ट्री सांभाळू नये म्हणून? आणि मलाही आपला उद्योग वाढवायचाच आहे की. पण तसं काही वागण्यात दिसत नाही तुझ्या मयुरी. आणि लग्नाचं तर तू नाव सुद्धा काढत नाहीयेस. पण मला शिकायचंय का तू? अगं, पण मग लग्न करून शिक ना. आणि त्यांनी शिक्षणासाठी परदेशी जायला जर मान्यता नाही दिली तर? अगं, त्याची निवड तूच करणार आहेस. तू पटव त्याला. या या या, सावकाश सावकाश सावकाश. हे घे हे घे, सावकाश, घाई नाही करायची. सगळ्यांना आणले मी, चॉकलेट्स पण आणलेत, हे धर, आणि बिस्किट पण आणलेत, ती पण घ्या. हा, घ्या घ्या, बिस्किट पण घ्या. पाहिलंच मयुरी, एखादा उद्योग चालण्यावर मजूर, कामगार, इंजिनियर्स फक्त अवलंबून नसतात. बाकीचे काही लोक, संस्थाही त्यांच्याकडे मोठ्या अपेक्षाने बघतात. आता बघूया ही शाळा आपण किती दिवस चालवू शकतो ते. घे. तुला कळत नसेल मयुरी की मी तुला सतत लग्न कर म्हणून का सांगते. तुझ्या वडिलांच्या मृत्यूपत्राने माझे हात बांधलेत बेटा. मला तर डॅडींचाच राग येतोय. त्यांनी कशाला मृत्यूपत्रात अशी अट घालायची? माधवच्या कारला ऍक्सिडेंट झाला आणि माझ्या सगळ्या आयुष्याचं वळणच बदललं. सुरुवातीला मला सुद्धा खूप राग यायचा त्याचा. सरळ आपला एक मुलगी आणि 10 कंपन्या माझ्या पदरात टाकून निघून गेला. आयुष्याबद्दल माझ्याही काही अपेक्षा असतील, माझं कोणी वाट पाहणार असेल याचा विचारच नाही केला. नंतर हळूहळू माझ्या लक्षात यायला लागलं की प्रयत्नपूर्वक करून जमवलेलं असं उधळून देणं सोपं नसतं.
सगळं सांभाळण्याशिवाय पर्यायच नाही राहिला मला. ज्यांच्याकडे काही नसतं ना मयुरी, त्यांना निवडीचा भरपूर वाव असतो. आपल्याला तुला मला निवडीची ही संधी नाहीये.